हातकणंगले लोकसभा मतदारसंघात धैर्यशील माने, सत्यजित पाटील सरोडकर आणि राजू शेट्टी त्यासोबतच डी.सी. पाटील हे उमेदवार एकदम मातब्बर असल्याचं मानलं जातं। त्यांचं तुल्यबळ लढत पाहायला नक्कीच मिळणार आहे। मतदार आजी माजी खासदारांना पुन्हा संधी देतात की नवीन चेहऱ्याला खासदार करणार हे निकालानंतर खरं तर स्पष्ट होईल। पण तरी मतदारसंघातील जातीय समीकरणच इथं महत्त्वाचा फॅक्टर ठरणार आहे हे आता तरी चित्र दिसते। हातकणंगले लोकसभा मतदारसंघाची लढत नेमकी कशी असणार आहे जाणून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून। नमस्कार, मी यश, तुम्ही पाहतायत सकाळ। महायुतीचे उमेदवार व विद्यमान खासदार धैर्यशील माने यांना यावेळेची निवडणूक ही सोपी नसून मतदारसंघात त्यांना नाराजीचा सामना करावा लागत आहे। 5 वर्षात त्यांचा संपर्क नसल्याचा आरोप त्यांच्यावरती सतत होतो। मात्र त्यांनी कोरोनाचे कारण देत उर्वरित कालावधीमध्ये कोट्यावधीचा निधी आणल्याचं सांगत नाराजी कमी करण्याचा आता तरी प्रयत्न केल्याचं दिसून येतं। सुरुवातीच्या काळात ते प्रचारात खूप मागे होते, मात्र मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या दौऱ्यानंतर त्यांच्या प्रचाराला अत्यंत गती आली आहे। आमदार किरण कोरे, राजेंद्र पाटील यड्रावर यांची यंत्रणा माने यांच्या प्रचारासाठी सक्रिय झाली आहे, तर आमदार प्रकाश आवाडे यांनीही माने यांना पाठबळ दिले आहे। दुसरीकडे त्यांची संपूर्ण मदार भाजपवरती अवलंबून आहे। त्यानुसार भाजपची यंत्रणा गतीने कामाला लागली असून नरेंद्र मोदींना तिसऱ्यांदा पंतप्रधान करण्यासाठी माने यांना विजयी करण्यासाठी आव्हान त्यांनी आता हाती घेतले आहे। यामुळे काही भागात विशेषतः शहरी भागांमध्ये मोदी फॅक्टरचा फायदा माने यांना होण्याची शक्यता वर्तवण्यात येते। तर महाविकास आघाडीने सत्यजित पाटील सरोडकर यांना उमेदवारी देत माने यांची एक प्रकारे कोंडी करण्याचा प्रयत्न केला आहे। निष्ठावंत विरुद्ध गद्दार असा प्रचाराचा सूर त्यांच्याकडून आवळला जात आहे। नवीन चेहरा असल्यामुळे मतदारसंघात त्यांच्या उमेदवारीची पहिल्या टप्प्यात मोठी हवा निर्माण झाली आहे। ही हवा शेवटपर्यंत टिकवण्याचे आव्हान त्यांच्यासमोर आत्ता तरी आहे। या मतदारसंघात शिवसेनेची काही हक्काची मते आहेत, त्यासोबत काँग्रेस, राष्ट्रवादी, शरद पवार गटासह अन्य घटक पक्षांची मोठी ताकद त्यांच्या मागे उभी राहणार आहे। विशेषतः बहुसंख्य मुस्लिम व दलित मते हे सरोडकरांच्या पारड्यात पडण्याची शक्यता दाट आहे। त्यांना आमदार जयंत पाटील, राजू आवळे, मानसिंगराव नाईक यांची ताकद मिळणार आहे। माजी आमदार सुनील मिंचेकर, उल्हास पाटील, शिवाजीराव नाईक यांचे बळही त्यांच्या मागे असल्याचं बोललं जातं। यामुळे संपूर्ण मतदारसंघात सरोडकर यांच्यासाठी मोठी प्रचार यंत्रणा सक्रिय होणार आहे। याशिवाय भाजपसह शिंदे गटातील छुपी ताकद त्यांना मिळण्याची शक्यता आहे। त्यामुळे विद्यमान खासदार माने यांच्यासमोर सरोडकर एक तगडे आव्हान निर्माण करू शकतात असं चित्र प्राथमिक फेरीमध्ये आता तरी दिसून येतंय। पण सध्या माजी खासदार राजू शेट्टी यांच्यासमोर सर्वाधिक आव्हान आहे। महाविकास आघाडीची उमेदवारी नाकारत स्वबळावर उतरलेल्या शेट्टी यांना यावेळी अगदी प्रचार यंत्रणा राबवण्यापासून कसरत करावी लागत आहे। ग्रामीण भागातील शेतकरी वर्ग हा त्यांच्या हक्काचा मतदार आहे। यावेळी शेट्टी यांना त्यांच्या ताकदीने साथ मिळण्याची आशा आहे। शहरी भागात मात्र त्यांचा प्रभाव हा कमी आहे। त्यामुळे येथील मतदान घेताना शेट्टी यांची नक्कीच दमछाक होईल। विशेषतः इचलकरंजी सारख्या शहरात मतदान वाढवण्यासाठी त्यांना मोठी यंत्रणा कार्यान्वित करावी लागणार आहे। गेल्या वेळी या शहरात अत्यंत कमी मतदान त्यांना झाले होते, त्यामुळे त्यांना पराभवाचा झटकाही बसला होता। यावेळी मात्र त्यांना सावध भूमिका घेत इचलकरंजी शहराला अधिक लक्ष केंद्र केल्याचं दिसत आहे। वैयक्तिक भेटीगाठीसह अत्यंत संवेदनशील विषय असलेल्या पाणी प्रश्नावरती ते आपली नेमकी भूमिका मांडण्यावरती भर देत आहेत। कारखानदारांवरती हल्लाबोल करीत शेतकऱ्यांची मते खेचण्याचाही त्यांचा प्रयत्न हा सतत सुरू असल्याचं दिसून येतं। गतवेळी वंचित बहुजन आघाडीने उमेदवार असलम सय्यद यांना लाखापेक्षा जास्त मते घेत एक लक्ष वेधलं होतं। यावेळी डी.सी. पाटील यांना उमेदवारी दिली आहे। त्यांच्या उमेदवारीचा फटका कोणाला बसणार हे निकालानंतरच स्पष्ट होणार आहे। नजीकच्या काळातच आता विधानसभा निवडणूक होणार आहे, त्यामुळे लोकसभेचा प्रचार करताना विधानसभेची पेरणी केली जात आहे। यामुळे प्रत्येक विधानसभा मतदारसंघात स्थानिक पातळीवरती या निमित्ताने ईर्ष्येचे राजकारण आता तरी सुरू असल्याचं दिसून येतं। त्याचा फायदाही आता उमेदवारांना होताना दिसत आहे। पण मराठा मतदानाची विभागणी होण्याची कुठेतरी शक्यता आहे। गतवेळी मराठा समाजातील बहुतांश मते हे विद्यमान खासदार माने यांना मिळाली होती। जातीय राजकारणाचा फटका राजू शेट्टी यांना बसला होता। यावेळी मात्र मराठा मतांमध्ये विभागणी होणार आहे। माने यांच्यासह सरोडकर यांनाही मराठा मते मिळणार आहेत। त्यामुळे सरोडकर यांच्या उमेदवारीचा माने यांना फटका बसण्याची जास्त शक्यता आहे। याशिवाय राजू शेट्टी व डी.सी. पाटील हे दोन्हीही जैन समाजातील आहेत, पण तुलनेने अधिक प्रभाव असलेल्या राजू शेट्टी यांना जैन समाजातील बहुतांश मते मिळतील असे अद्यातरीचे चित्र आहे। पण या मतदारसंघामध्ये काही परिणामकारक मुद्दे खरं तर महत्त्वाचे ठरणार आहेत। शहरी भागांमध्ये मोदींचा इफेक्ट नक्की दिसतोय, पण गद्दार विरुद्ध निष्ठावंत असा प्रचाराने आता जोर घेतली आहे। तर स्थानिक प्रश्नांवरती प्रचार आता तरी मोठ्या प्रमाणात होत आहे।
वंचितच्या मतांचा फटका कोणाला बसतो यावरूनही या मतदारसंघातला निर्णय हा ठरणार आहे। तसंच जातीय समीकरणांचं गणित कोणाच्या बाजूने जास्त झुकतं त्यावरून तिथून कोण उमेदवार निवडून येणार हे आता तरी दिसून येत आहे। याबाबत तुम्हाला काय वाटतं? हातकणंगले मतदारसंघातून कोण विजय होईल? आम्हाला कमेंट करून जरूर कळवा। तुम्ही हा व्हिडिओ यूट्यूबवरती पाहत असाल तर सकाळचे यूट्यूब चॅनल जरूर सबस्क्राईब करा आणि फेसबुकवरती पाहत असाल तर लाईक आणि शेअर करायला विसरू नका। महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ, सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।